एसटी प्रवासामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची सवलत रद्द होणार नाही। प्रवाशांना दिलेलं वचन आम्ही पाळणार। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। मंत्रिपद न मिळाल्यामुळे आमदार सुधीर मुनगंटीवारांची खदखद पुन्हा समोर। माझी खुर्ची खेचून घेतली। चंद्रपूरमध्ये फ्लाइंग क्लबच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये मुनगंटीवारांचं जाहीर विधान। कोकणानंतर आता विदर्भात ऑपरेशन टायगर। गोंदिया नागपुरात शिंदेंची आभार सभा। ठाकरेंचे माजी जिल्हा प्रमुख राजू हरणेंसह काँग्रेसचे माजी आमदार सहसराम कोरोटे धनुष्यबाण हाती घेणार। मनोज जरांगे यांनी मसाजोगमध्ये जाऊन घेतली देशमुख कुटुंबाची भेट। ग्रामस्थांसोबतही चर्चा। ग्रामस्थांची अन्नत्याग करण्याची घोषणा सरकारची नाचक्की करणारी जरांगेंचा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा। जालन्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा 10वीचा पेपर फुटला। परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवण्यासाठी तोबा गर्दी। मराठीच्या पेपरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल। शिक्षण विभागाचं दुर्लक्ष। पीओपी आणि उंच मूर्तीला बंदी। मंडपाच्या प्रत्येक खड्ड्याला 2000 रुपयांचा दंड। गणेशोत्सव आणि नवरात्रोत्सव पर्यावरणपूरक करण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचं महत्त्वपूर्ण परिपत्रक। लासलगाव आणि येवला बाजार समितीमध्ये लाल कांद्याच्या दरात घसरण। कांद्याचे सरासरी बाजार दर 1750 रुपयांपर्यंत कोसळले। नवीन उन्हाळी कांद्याची आवक झाल्यामुळे दरावर परिणाम। मुंबईतील उन्हाच्या तीव्रतेमध्ये वाढ। पारा 35 अंशांवर। येत्या काही दिवसांमध्ये रात्रीचा गारवाही कमी होऊन तापमान आणखी वाढण्याचा अंदाज। डोनाल्ड ट्रम्प यांचा भारताला निधी दिल्याचा दावा चुकीचा। अमेरिकेने 21 दशलक्ष डॉलर भारताला नव्हे बांगलादेशला दिल्याचं एका वृत्तपत्रामधून समोर। शेख हसीना यांनी पलायन केल्यानंतर निवडणुकांमध्ये हा पैसा वापरला गेल्याचा दावा।